लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत कशेळी येथील ग्रामसेवक श्री सुधाकर दौलतराव पारडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीनं भव्य व उत्साहपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. अनेक वर्ष प्रामाणिकपणे, निष्ठेनं आणि निष्कलंक सेवाभावानं ग्रामविकासासाठी योगदान देणाऱ्या श्री सुधाकर पारडे यांना यावेळी उपस्थित मान्यवरांनी सन्मानपूर्व निरोप दिला. या कार्यक्रमाला शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख श्री देवानंद थळे, ग्रामपंचायत कशेळीच्या विद्यमान सरपंच सौ वैशाली देवानंद थळे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी ग्रामसेवक सुधाकर पारडे यांच्या दीर्घ सेवा काळाचा गौरव करत त्यांनी कोणताही वाद किंवा डाग न लागता अत्यंत पारदर्शक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख पद्धतीनं सेवा बजावल्याचं सांगितले. ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील अशा भावना देखील व्यक्त करण्यात आली. आजच्या सेवानिवृत्ती समारंभाचे सुधाकर पारडे साहेब हे कशेळी ग्रामपंचायत जवळजवळ 20-21 वर्ष त्यांनी सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन इथे आमच्याबरोबर काम केलं. आणि आजच्या दिवशी तुम्ही बघत असेल की एवढी लोक त्यांना निरोप समारंभ द्यायला आलेले आहेत. पण मी बोलतो कधी सेवेमध्ये कधीच माणूस निवृत्ती होत नाही, कारण ही आयुष्यभर चालत राहते आणि ते आपल्याला करायचं असतं. तेव्हा हे निमित्त मात्र आहे की त्यांच्या वयानुसार त्यांना सेवानिवृत्ती मिळाली. तर त्यांनी केलेलं आजपर्यंत भिवंडीच्या माध्यमातून काम भिवंडी तालुक्यात उल्लेखनीय असेल. शहापूरमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. पण ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांचं नाव आजही आमचे सहकारी भेटले तर काढतात की पारडे साहेबांनी खूप चांगलं काम केलं. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी काम करताना कुठल्याही प्रकारचा कधीच ॲलिगेशन रोष स्वतःवरती ओढून घेतला नाही. काम करण्याची पद्धत वेगळी होती, समजूतदारपणा होता. विरोधकांनाही त्यांनी समजून घेतलं, त्यांनाही बळ दिलं. असं नाही की सत्ताधारी आहेत तर सत्ताधाऱ्यांचंच सगळं ऐकावं अशा पद्धतीचं नाही. या कशेळीमध्ये 25 वर्ष आमची सत्ता असून सुद्धा काही गोष्टी त्यांनी आम्हालाही सांगितल्या की साहेब त्यांचं काम प्रत्येकाचं करायचं असतं. तेव्हा आम्ही त्यांना तो पूर्ण अधिकार त्यांना दिला होता. त्यामुळे मला असं वाटतं या एवढ्या वर्षात सुद्धा तक्रारींचा आकडा मला वाटतं 4-5 लोकांचाही त्यांच्या विरोधात असू शकत नाही. अशा पद्धतीचं काम पाहिजे. आणि माणसाचं रेकॉर्डही चेक केला जातो की किती ॲलिगेशन तुमच्यावरती झाल्यात. तर पारडे साहेब त्या गोष्टींना वगळता त्यांनी चांगल्या कामासाठी नेहमीच आपला हातभार दिला. आणि कुठं त्यांच्या अधिकाराच्या बाहेरही जाऊन त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही करत असाल गावासाठी तर करा, ते माझ्या अधिकारात नाही, पण ते गावाच्या सेवेसाठी आहे आणि गावाचं चांगलं झालं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं काम होतं. तर त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांच्या फॅमिलीबरोबर, त्यांच्या मुलांबरोबर, नातवाबरोबर चांगलं हसून खेळून जावं. आणि बाकी तर मी तुम्हाला सांगितलं की सेवानिवृत्ती म्हणजे रिटायर कोणीच होत नसतं. आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकांसाठी काम करत राहायचं. आणि इथून आपली रिटायरमेंट होणं म्हणजे वरतीच जाणं आहे, त्याशिवाय रिटायरमेंट कोणीच नाही. त्याच्यामुळे पारडे साहेबांनी जे केलेलं काम आहे, आज त्यांचा मित्रवर्ग बघता आणि त्यांनी कमवलेलं तेच असेल. आयुष्यात मला वाटतं तुमच्या बँकेत अकाउंटला किती पैसे आहेत ते कोणालाही माहिती नसतं आणि ते कोणी मोजायला जात नाही. पण तुमच्या मागे किती माणसं आहेत तर तेच तुमची मोठी एक गोष्ट असते. एक मी सलमान खानचे वडील सलीम खान यांनी एक वाक्य सांगितलं आहे की बडा आदमी कोण, तर बडा आदमी वही आहे ज्याच्या घराबाहेर चपला जास्त असेल आणि त्याचे जुने नोकर ते तुमच्या बरोबर असणं, काम करणारे लोक, हीच तुमची श्रीमंती आहे. तेव्हा ती तुम्ही महत्त्वाचं आहे, आपल्या लोकांसाठी केलं पाहिजे काम ते. आणि आजच्या दिवशी त्यांना सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या. तरीसुद्धा उर्वरित आयुष्यात त्यांचं चांगलं जावं एवढी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. आदरणीय देवानंद थळे साहेब, सरपंच मॅडम, विद्यमान सर्व आमच्या ग्रामपंचायतीचे माझे सहकारी, विश्वास पाटील असतील, सुशांत म्हात्रे, प्रमोद तरे, माझी सगळी ग्रामपंचायतची टीम, माझे सहकारी आदरणीय राठोड साहेब, रमेश राठोड साहेब, मनीष महाजन पण आवर्जून उपस्थित आहेत, नंदकुमार पाटील, माझे मित्र आणि 2007चे उपसरपंच मिलन तरे साहेब,
उद्योजक, माजी सरपंच निकिता मॅडमचे प्रतिनिधी संजय भोईर साहेब आणि सर्वच सगळ्यांची, पप्पू शेठ तेव्हाचे माझ्या काळातले उपसरपंच. सलग 21 वर्ष नाही, परंतु कशिडीमध्ये 2007 ते 14 आणि परत 2022 ते 2000 आजपर्यंत काम करताना या गावांनी मला जे सहकार्य केले, विद्यमान ग्रामपंचायत कमिटी असेल, तत्कालीन असेल, मध्यंतरीच्या काळामधील कमिटी असेल आणि सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, या गावाचा जो काही विकास झालेला आहे त्याच्यामध्ये आपण शासकीय कर्मचारी म्हणून पूर्णपणे गावकऱ्यांनी मला सहकार्य केलं. आयुष्यातल्या या सेवेमधील माझ्या गावानंतर एक महत्त्वाचा टप्पा जो पार पडलेला आहे त्यामध्ये कशिडी आणि काल्हेर येथे काम करायला मला संधी मिळाली. येथील गावकऱ्यांनी मला सहकार्य केलं, समजून घेतलं, त्याबद्दल मी कायम या दोन्ही गावाचा ऋणी राहील. आणि काम करताना अडचणी येतात, पण अडचणीतून मार्ग काढण्यासाठी या गावातील सर्व सन्माननीय सदस्यांनी आतापर्यंतच्या मला मदत केली आहे. त्यांचे ऋण विसरता येणार नाही. त्यांच्या घरातल्या सदस्याप्रमाणे लग्नात, कार्यात मान सन्मान दिला. आयुष्यामध्ये अजून काय पाहिजे, म्हणून मी या गावात काम करताना खूप समाधान व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये माझ्या ज्या काही ज्ञानाचा उपयोग या गावासाठी पगार घेऊन करता आला, आणि शासकीय सेवा हे काम करावंच लागतं, त्यातल्या त्यात इथं काम करताना खूप आनंद व्यक्त करतो. या गावाचा मी कायम ऋणी राहतो. धन्यवाद.